श्रीराम जय राम जय जय राम। गेल्या 1 महिन्यापासून व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत, त्याबद्दल आधी माफी मागते। घरातील लग्न तसेच घरातील सर्वांचे आजारपण यामुळे वेळ काढता येत नव्हता। माझा 11 वर्षाचा मुलगा आजारी होता, तसेच मला स्वतःला रुमेटॉइड आर्थरायटिसचा त्रास आहे, त्यामुळे सतत घसा दुखणे, आवाज बदल, गुडघेदुखी चालू आहे। हा ऑटोइम्यून आजार असल्या कारणाने आधी रिकव्हरी कधी होईल सांगता येत नाही, पण महाराजांच्या कृपेने मी आता बरी आहे। गेले 2 वर्ष विनासायास माझे काम चालू आहे। हे सर्व सांगायचे कारण हे की मला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे आणि माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी। महाराज आहेतच, पण तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि व्हिडिओ रेग्युलर येत नसतील तर समजून घ्या। व्हिडिओला कमेंट्स, लाईक असू द्या, एवढंच सांगेल। श्रीराम जय राम जय जय राम। पुण्यतिथी कशी साजरी करावी? सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो, म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा। नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल। इथे जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका। नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही। आता कली मातच चालला आहे, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा। कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका। जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही। समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल। भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते। डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात। एखादा अशक्त हडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाल तर ते वेड्यासारखे होईल। याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल। तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी। नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल। प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे असतात। खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत। पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत। अशा अनेक पाशांमध्ये नाम आवडीने घेणे किती कठीण आहे। त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे। नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून नामात सत्संगीही आहे। मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे। श्रीराम जय राम जय जय राम। कोठी घरात पूज्य ब्रह्मानंद महाराज हवेतच। पूर्वी गोंदावल्यात जी छोटी कोठीची खोली होती, तिथे एका लहान कोनाड्यात पूज्य ब्रह्मानंद महाराजांचा फोटो होता। सगळ्या भक्तांना वाटे पूज्य बुवांचे एक मंदिर त्या समाधी मंदिराच्या परिसरात असावं।
म्हणून पेटीवर श्री महाराजांना प्रश्न विचारण्यात आला. विचारल्यासरशी महाराज म्हणाले, कोठीवरून माझ्या बुवाला काढलं तर गोंदावल्यातील पोळी बंद पडेल. त्याची दृष्टी कोठीवरच हवी, नाहीतर गोंदावल्यातलं अन्नदान जे अविरत सुरू आहे ते होणार नाही. पूज्य ब्रह्मानंद महाराजांचे सद्गुरू समर्पित जीवन. एकदा श्री महाराजांकडे आल्यानंतर पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी स्वतःच असं काहीच ठेवलं नाही. एवढी पराकोटीची विरक्ती होती पूज्य बुवांची की ते वस्त्रे देखील जेवढी श्री महाराज देतील तेवढीच नेसायचे. कुणी नवी वस्त्रे देऊ लागले की ते सांगायचे, तू गोंदावल्याला श्री महाराजांकडे दे, मग महाराजांच्याकडून ते माझ्याकडे येईल. श्री महाराजांनाही आपल्या शिष्याचे कौतुक इतके होते की त्यांनाही सतत काळजी असायची की माझ्या बुवाला वस्त्रे कमी पडणार नाहीत ना. ती त्यांची आवड लक्षात घेऊन आज तागायत नवबागेत पूज्य बुवांच्या समाधीवर जी काही वस्त्रे घातली जातात ती आधी गोंदावल्याला श्री महाराजांच्या समाधीवर घातलेली असतात. पूज्य ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या आधी जेव्हा नवबागेचे पंच गोंदावल्यास आमंत्रण करावयास जातात तेव्हा त्यांच्याकडे आज देखील समाधीवरील वस्त्रे, 2 नारळ आणि अंगारा असे दिले जाते. उत्सवात कोठी पूजनाच्या दिवशी या सगळ्यांची आणि गोंदावल्यातील अक्षय पिशवीसारखी एक पिशवी आहे तिची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवसापासून म्हणजे अष्टमीपासून ही वस्त्रे वापरण्यास सुरुवात केली जाते. चैतन्य हृदय पुण्यतिथी विशेषांकातील काही भाग. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.